नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सह्याद्रीच्या कात्र रांगांमध्ये दडलेला इतिहास, त्या इतिहासाचा अभ्यासपूर्ण वेध घेणारे सह्याद्रीचे वाटाडे ॲडव्हेंचर या उपक्रमामागील संस्थापक व गिर्यारोहक रॉबिनजी हिंगणेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहेत. अलंग मदन कुलंग या गाजलेल्या दुर्ग त्रिकुटाप्रमाणेच ट्रेकरच्या मनात विशेष स्थान मिळवलेले आणखी एक दुर्ग त्रिकूट म्हणजे महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड. मित्रांनो, आज आपण रत्नागिरीच्या सह्याद्रीत उंच डौलात विराजमान असलेल्या ऐतिहासिक महिपतगडच्या सान्निध्यात इतिहासाचा मागोवा घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहता ते आहे वाडी बेलदार गाव. महिपत गडावर जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग वाडी बेलदार येथूनच आहे. सध्या आम्ही वाडी बेलदार येथे पोहोचलो आहोत. हे सुमारे 10 ते 12 घरांचे छोटे पण अतिशय शांत आणि सुंदर गाव आहे. येथे ट्रेकरसाठी जेवण व चहाची साधी पण समाधानकारक सोय उपलब्ध आहे. गडाच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. पुढे जाताना एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची विहीर दिसते. विशेषतः उन्हाळ्याच्या कडाक्याच्या दिवसात हीच विहीर वाडी बेलदार येथील रहिवाशांसाठी जीवनदायिनी ठरते. पाण्याची टंचाई असताना गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवणारा हा प्रमुख जलस्रोत आहे. त्याच वाटेनं थोडे पुढे गेल्यावर वरती बुरुजासारखी एक वक्र भिंत दिसते. हे स्पष्ट होते की दिसणारी वक्र भिंत प्रत्यक्षात पाणी साठवण्यासाठी बांधलेला दगडी बांध आहे. मित्रांनो, महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे तीनही किल्ले एकाच डोंगर रांगेत एकमेकांच्या अगदी जवळ असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहेत. यापैकी उत्तरेला असलेला महिपतगड सर्वात उंच असून तो दाट जंगलानं वेढलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ साधारण 120 एकर असल्याचे म्हटले जाते. मात्र वन विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार ते सुमारे 200 एकर 29 गुंठे आहे. मित्रांनो, विविध दिशांना मार्गदर्शन करणारे स्पष्ट दिशादर्शक फलक दिसतात. उजव्या बाजूस खेड दरवाजाकडे जाणारा मार्ग दर्शविला आहे. मात्र आपण डावीकडील वाट धरत प्रथम बुरुज पाहू आणि त्यानंतर पुढील मार्गाने पुढे जाऊ. मित्रांनो, महिपतगडाचा इतिहास पाहिला तर महिपतगड हा किल्ला छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेतील एक महत्वाचा टप्पा ठरतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार इसवी सन 1660 ते 61च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. पुढे इसवी सन 1671 मधील एका नोंदीत असे आढळते की किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी महाराजांनी तब्बल 5000 होनांची तरतूद केली होती. यावरून महिपतगडाचे लष्करी व धोरणात्मक महत्त्व स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या संदर्भातही या किल्ल्याचा उल्लेख आढळतो.
ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. मित्रांनो, इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर जुलै 1704 मध्ये जंजिराच्या सिद्दी याकूत खानने मराठ्यांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर औरंगजेबानं किल्ल्याचं नाव बदलून याकूतगड असं ठेवले आणि येथे तब्बल 1000 सैनिकांची मजबूत चौकी तैनात केली. यावरून त्या काळातील या गडाचं धोरणात्मक महत्त्व स्पष्ट होते. किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात नेमका केव्हा आला याची ठोस नोंद उपलब्ध नाही. मात्र पुढील काळात भगवंतराव त्रिंबक प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र बल्लाळ यांची किल्ल्याच्या सुभेदारपदी नियुक्ती झाल्याचा उल्लेख आढळतो. या सर्व घटनांमधून गडाच्या सत्तांतराची, संघर्षाची आणि मराठ्यांच्या पुनरुत्थानाची रोमहर्षक कहाणी उलगडताना दिसते. मित्रांनो, आपण आता गडाच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. समोर दिसत आहे ते म्हणजे श्री भगवान पारेश्वर महादेवांचे प्राचीन मंदिर. हे पुरातन देऊळ भगवान शिवशंकरांना समर्पित असून गडावरील ट्रेकरसाठी राहण्याची व पाण्याची सोय असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. मंदिरात भगवान शंकरांची प्राचीन पिंड विराजमान आहे आणि या शांत पवित्र वातावरणात महादेवांच्या चरणी उभे राहिले की मन आपोआप स्थिर होते, थकवा नाहीसा होतो आणि मनाला एक वेगळीच समाधानाची अनुभूती मिळते. पारेश्वर मंदिरामध्ये सुमारे 20 ते 30 जणांच्या मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. मंदिराच्या अगदी जवळच एक विहीर असून तिचे पाणी बारमाही उपलब्ध असते. त्यामुळे गड भ्रमंती करणाऱ्यांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते. मित्रांनो, या मंदिराच्या पवित्र वातावरणात उभे राहिले की गडाचा इतिहास, निसर्गाची साक्ष आणि महादेवांची कृपा सगळं काही एकत्र अनुभवल्यासारखं वाटतं. मन शांत होतं, श्वास स्थिर होतो आणि आत्म्याला एक अवर्णनीय आनंद स्पर्श करून जातो. मित्रांनो, लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सांगा तुम्हाला आमचा हा प्रवास कसा वाटला. तुमच्या मनातील भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा देतो. जय शिवराय.